संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही. राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे? मला भीती अशी आहे की आता संजय राऊतच फटके खातील की काय उबाटावाल्यांकडून. बघा, त्यांनी आता अंत बघितलेला आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा. सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होत्या पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे. तिथून सुरुवात करा. कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे. उगाच राडे करून आता ते राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेले नाही. संजय राऊतनी नको त्या उड्या मारू नये. दुसऱ्यांना फटके देता देता आता स्वतः फटके खायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. जास्त आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही काय? आता सगळं वाटोळं लावून टाकलेलं आहे. जी काय सुपारी घेऊन उबाटाचे वाटोळं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे संजय राऊतांनी. आता नवीन काय? आता हे पण त्यांच्याकडे तसे राडे करणारे पण कोण नाही. असं कोणी म्हणतो संजय राऊत असंही म्हणतो की कुठलं तर त्याला तुडवा, कुठलं तर त्याला तुडवा असं देखील म्हणतो. आता बघा किती लोकांना तुडवतील ते. अहो, ह्यांच्याकडे कोण राहिलं नाही तुडवण्यासाठी. पण ते सगळे होते ना, ते सगळे इकडे तिकडे आलेत. तर ह्यांच्याकडे तुडवणार आहे कोण? नाव तरी सांग. कोण तुडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत, आम्हीच आहोत. ही नको ती भाईगिरीची भाषा संजय राऊतांच्या तोंडातून बरं वाटत नाही. महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, योग्य दिशेने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने पुढे चाललेला आहे. आता ज्यांना तुमच्याबरोबर राहायचंच नाहीये ते कशामुळे राहतील? काय मिळतंय त्यांना तिकडे? त्यांची कामं होत नाहीये, त्यांचे नेते त्यांना भेटत नाहीये. इथे शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत, विकासाची कामं होतात. मी माझंच उदाहरण दिलं तुम्हाला. अशी असंख्य लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की शिंदे साहेबांकडे गेल्यावर कामं होतात. आता ह्यांच्याकडे कोण भेटत नाही. हा संजय राऊत एका खोलीत बसून ही सगळी पत्रकार परिषद घेणार. अहो, उबाटाची जे कार्यकर्ते आहेत ना ते खरोखरच मारतील याला एक दिवस. कारण का ह्यांनीच वाटोळं लावलंय सगळं. अजून कोणाची चूक नाही, पहिली ह्यांचीच चूक आहे, ती अगोदर शोधली पाहिजे. ठाकरेंच्या बैठकीत 7 खासदार गैरहजर होते. बैठकीला का नव्हते? प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागवलं. व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे सेना नोटीस पाठवली. मला बघा, तुम्हाला आठवतं ह्या 15 दिवसापूर्वी पण अशीच एक बैठक सन्मान्य उद्धव साहेबांनी बोलवली होती. तेव्हाही कोण गेलं नव्हतं, एका दुसरेच गेले होते. मग वेगवेगळी कारणं दिली होती. यांच्या बैठकांमध्ये जाऊन काही होत नाही असं सगळ्यांना माहिती. आता कार्यकर्त्यांना माहिती आहे, तर नेत्यांना काय माहित नसेल किंवा खासदारांना आमदारांना माहित नसेल? त्यांच्याकडे कोण राहणार नाही साहेब, मी तुम्हाला सांगतो. आज खासदार गेलेत, आता त्यांचे किती 20 आमदार आहेत ना, 12-13 पण उठणार, ते पण नाही राहणार त्यांच्याकडे. कारण का विषय असा नाहीये की नेमकं काय, त्यांची कामं होत नाही तिकडे. कोणाचा तरी आधार लागतो, तो आधार नाही मिळत त्यांना तिकडे. ही सगळी कामं करायला सरकारचा आधार पाहिजे, हो, नेत्यांचा आधार पाहिजे. आता कार्यकर्ते कुठे जाणार? आधार नसल्यामुळे ते लोक इकडे तिकडे जातात आणि हे मग कुठल्या तरी पैशाची वार्ता करतात. पैसा हा विषयच नसतो, आधार. कुठे गेल्यावर माझी कामं होणार, माझ्या मतदारसंघातली कामं होणार, माझ्या गावातली कामं होणार, हा विषय असतो. त्याच्या पलीकडे काय? संपर्कात आहेत का ही माणसं आमदार? आमची नजर जरी जाते ना साहेब, आमच्याकडे लोक यायला तयार आहेत. फक्त नजर, असं पण करायला लागत नाही. ही परिस्थिती आहे. कारण का जसं मी सांगितलं, शिंदे साहेब 24 तास मैदानात, 24 तास अवेलेबल. शिवसेना जीवाभावाची संघटना. इकडे अकोल्यात काय झालं तर इकडून दोडा मार्गातून निघायला कार्यकर्ता कमी जास्त बघत नाही. ही जीवाभावाची संघटना आणि त्या संघटनेचा भाग म्हणून खरं बाळासाहेबांचे विचार हे कोण जोपासतंय? आमची शिवसेना जोपासते. हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा आमदार खासदार आमच्याकडे वळतात. ते वळणारच. काय ऑपरेशन टायगर फसलं असं ठाकरे सेनेचे नेते म्हणत होते, मात्र आज त्यांच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर राहून त्यांनी उत्तर दिले. बघा, हे होणारच होतं. मी म्हणून सांगितलं ना, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. हे ऑपरेशन टायगरवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या पक्षात एक ऑपरेशन लफंगा करून टाका. जो संजय राऊत मुळे हे सगळं काही नुकसान होत चाललंय ना तुमच्या पक्षाचं, एकदा त्याचंच ऑपरेशन करून टाका. कारण का इतर तुम्हाला जर कारणं जर शोधायची झाली तर भरपूर कारणं आहेत, पण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. मी फक्त खासदारांचं नाही बोललो या साहेबांना उत्तर देताना, आमदार पण अनेक संपर्कात आहेत. ते येणाऱ्या टप्प्यात दिसतील तुम्हाला.